हरे कृष्णा. भगवत भक्तांच्या चरणी प्रणाम. आज आपण भागवतमचा पहिला स्कंदाचा दुसरा अध्यायाचा तिसरा आणि चौथा श्लोक अभ्यासणार आहोत. आपण वाचण्याचा प्रयत्न करूया. जे भौतिक बंधनातून त्यांचे बाहेर पडू इच्छितात त्यांच्यासाठी श्रीमद भागवतम आहे. याविषयी आपण या श्लोकात पाहणार आहोत. तो वाचण्याचा प्रयत्न करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. ओम ओम नमो नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. ओम नमो नारायण भगवते वासुदेवाय. नमस्कृत्य नारायण नरं नमस्कृतं चैव नरं चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततः ततो जयमुदीरये. जयमुदीरये. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु भद्रेषु नित्यं नित्यं भागवत भागवत सेवया. सेवया. भगवती भगवती उत्तमश्लोके श्लोके भक्तिर्भवति भक्तिर्भवति नैष्टिकी. नैष्टिकी. यः स्व अनुभवम् अखिल श्रुति सारम् एकम् यः स्व अनुभावम् अखिल श्रुति सारमेकम् अध्यात्म दीपमति दीपम् अतितीर्तिशतां तमः अंधम् अध्यात्मदीपम् अतिथितीर्षतां तमः अन्धम् संसारिणां करुणाया आह पुराण गुह्यम् संसारीणां करुणया आह पुराणगुह्यम् तं व्याससूनुम् उपयामि गुरुं मुनीनाम् तं व्याससूनुम् उपयामि गुरुं मुनीनाम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् नारायणं नमस्कृत्य नरं च एव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं तथा जयम् उदीरयत्. ततः जयमुदीरये. या स्व अनुभवम् अखिल श्रुति सारम् एकम् अध्यात्म दीपम् अतिथितीर्षतां तमः अंधम् संसारिणां करुणया आह पुराण गुह्यम् तं व्यास सूनुम् उपयामि गुरुं मुनीनाम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं तथा जयम् उदीरयत्. हरे कृष्णा. भाषांतर. सर ऋषींचे आध्यात्मिक गुरु व्यासदेवांचे पुत्र त्यांना शुभ माझे आदरपूर्वक वंदन करूया. त्यांनी भौतिक अस्तित्वाच्या अंधाऱ्या प्रदेशामधून पार होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या स्थूल भौतिक वाद्यांबद्दलच्या त्यांच्या महान करुणेमुळे अनुभवाने वैयक्तिकरित्या आत्मसात केल्यानंतर वैदिक ज्ञानाच्या क्रियेला हे सर्वात गोपनीय पूरक सांगितले. विजयाचे साधन असलेल्या या श्रीमद भागवताचे पठण करण्यापूर्वी एखाद्याने देवत्वाच्या व्यक्तिमत्वाला, नारायणाला, परम मानवाला, नर नारायण ऋषीला, विद्येची देवी माता सरस्वतीला आणि लेखक श्री व्यासदेवांना आदरपूर्वक वंदन केले. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरे. हरे. हरे हरे राम राम हरे राम 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 हरे हरे हरे. हरे. हरे हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरे. हरे. हरे हरे राम राम हरे राम 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 हरे हरे हरे. हरे. या श्लोकांमध्ये जे वर्णन करण्यात आलंय की भगवंताच्या चरणात जे मंगल काय म्हणतात त्याला? मंगलाचरण. मंगलाचरण जे करण्यात आलंय त्याविषयी आपल्याला प्रभूजी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर भरपूर महत्वपूर्ण आपण हा जो श्लोक पाहतोय, तर आपण पाहतोय की कसं सगळ्यात आधी आता इथे जे सुत गोस्वामी जी आहेत ते ज्यांच्याकडून त्यांनी हे ज्ञान, ज्याचा सगळी माहिती मिळवली, अशा शुक गोस्वामींबद्दल वंदन करतायत. आणि का? कारण की व्यासदेवांचे हे जे पुत्र होते शुकदेव गोस्वामी, ते सर्व ऋषींचे आध्यात्मिक गुरु देखील होते. आणि खरं पाहायला गेलं तर भागवतमचं ज्ञान प्राप्त केल्यावर त्यांनी असं नाही की अरे चला मला ज्ञान प्राप्त झालं आता मी याचा वापर करतो, नाही. तर त्यांच्या मनामध्ये
जे भौतिक दुनियेमध्ये अडकलेले जीव आहेत, जे भौतिक अस्तित्वाच्या अंधाऱ्यामध्ये अडकलेले आहेत आणि ह्या अंधारातून उजेडाकडे जाऊ इच्छितात आणि त्यासाठी संघर्ष करत आहात, अशा सर्व जीवांबद्दल त्यांच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली. आणि त्यांनी हे जे वैयक्तिकरित्या आत्मसात केलेलं हे जे सार होतं वैदिक ज्ञानाचं, ज्याला क्रीम ऑफ वैदिक सायन्सेस आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो, जे हे गोपनीय पूरक ज्ञान आहे वैदिक ज्ञानाबद्दल, ते सगळ्यांना सांगितलं. आणि म्हणून त्यांना वंदन, म्हणजे सगळ्यात आधी काय केलं, त्यांनी त्यांच्या गुरूंना वंदन केलं. आणि गुरूंना वंदन केल्यावर ते काय करतायत, तर भागवतांचे पठन करण्यापूर्वी, आता भागवत ही कसं, तर विजयाचे साधन. हे जे श्रीमद भागवतम आहे ते विजयाचे साधन आहे. तर विजयाचे साधन कशावर, तर अंधकारावर विजय मिळवण्याचे साधन. तर अशा ह्या भागवताचे पठन करण्यापूर्वी जे भगवंत आहेत, परमेश्वर आहेत, नारायण परम ईश्वर, नर नारायण ऋषी, सरस्वती माता जी विद्येची देवी आहे, आणि व्यासदेवजी ज्यांनी याचं लेखन केलंय, त्यांना सुद्धा मनापासून पूर्ण प्रणाम. आता आपल्याला इथपर्यंत तर अवगत झालेलंच आहे की भागवतम हे वेदांत सूत्रांवरील नैसर्गिक पूरक भाष्य आहे. आणि वेदांत सूत्रे किंवा ब्रह्मसूत्रे ही केवळ वैदिक ज्ञानाची सर्रास मांडणी करण्याच्या उद्देशाने व्यासदेवांनी संकलित केली होती. आणि भागवत हे याचं सर्रास भाष्य, अज्ञानाच्या पूर्णपणे पलीकडे जाऊ इच्छिणाऱ्या गोंधळाल्या भौतिकतावादी आपल्यासारख्या पतित जीवांवर त्यांची असीम दया दाखवण्यासाठी शुकदेवजींनी प्रथमच हे गोपनीय ज्ञान पठन केले. आणि म्हणूनच म्हणतात की जर आपल्याला भगवंतांची कृपा हवी असेल, तर सर्वात आधी आपल्यावर जी आहे भक्तांची कृपा होणं आवश्यक आहे. कोणताही भौतिकवादी प्राणी, मग तो ब्रह्मा असू द्या किंवा क्षुल्लक मुंगी असू द्या, या भौतिक जगतामध्ये आनंदी राहूच शकत नाही. आणि म्हणूनच या निर्मितीला सर्वात अंधकारमय प्रदेश म्हटले जाते. दुःखी भौतिकतावादी त्यातून बाहेर पडण्याची इच्छा करूनच बाहेर पडू शकतो. आता उंटांचं उदाहरण दिलं जातं की उंट काय करतात, की त्यांना जर एखादं काटेरी वृक्ष मिळालं तर ते चाखायचा सुरुवात करतात. परंतु ते चाखताना त्या काट्यांमुळे त्यांच्या जिव्हेतनं रक्त निघतं आणि रक्त त्या फांद्यांमध्ये मिसळलं जातं आणि त्यांना अशी फांद्यांची चव आवडते. त्यांना हे कळतच नाही की हे ते स्वतःचे रक्त आहे आणि त्यांची जीभ काट्यांनी कापली जात आहे. जवळजवळ सारखीच परिस्थिती लक्षवेधी कर्म्यांची आहे. भौतिक गुंतवणुकीमुळे चक्रव्यूहातून बाहेर पडण्याच्या इच्छेनेच काही लोक होऊन जातात. आणि मग काय करतात की नाही, शक्यच नाही, इथेच आपल्याला आनंद मिळेल असं समजून इथेच ते कर्म चक्रामध्ये अडकून पडतात आणि जन्म मृत्यू जरा व्याधी सतत त्यांच्या मागे लागतात. परंतु एखादाच कोणी असतो जो यातून बाहेर पडायची इच्छा दाखवतो, आणि अशा बुद्धिमान व्यक्तींना ज्ञानी म्हणतात. भागवतम हे ब्रह्मसूत्रांचे मूळ भाष्य आहे, जे अशा ज्ञानींसाठी आहे. व्यासदेवांनी त्यांचा मुलगा श्री सुखदेव गोस्वामी, जे आपण पाहिलं की आधीपासूनच दिव्य होते, मुक्त अवस्थेत होते, त्यांना भागवताची शिकवण दिली. आणि शुकदेवांनी ते वैयक्तिकरित्या जाणले आणि नंतर ते स्पष्ट केले परीक्षित महाराजांना. श्री शुकदेवांच्या कृपेने भौतिक अस्तित्वातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या सर्व प्रामाणिक आत्म्यांसाठी
भागवत वेदांत सूत्र उपलब्ध आहे. श्रीपाद शंकराचार्यांनी जाणून बुजून त्याला स्पर्श केला नाही, कारण त्यांना माहित होते की नैसर्गिक भाष्य त्यांच्यासाठी ओलांडणं कठीण. तर ह्या श्लोकातून जे प्रास्ताविक श्लोक आहे, सुरुवातीच्या विद्यार्थ्यांना हे जाणून घेतले पाहिजे की भागवत हे एकमेव दिव्य साहित्य आहे जे परमहंस आहे, आणि द्वेष नावाच्या भौतिक रोगापासून पूर्ण मुक्त होण्यासाठी हेच एकमेव औषध आहे. मत्सरी मायावादींना भागवतामध्ये प्रवेश मिळू शकत नाही, परंतु ज्यांना या भौतिक अस्तित्वातून बाहेर पडण्याची खरोखर उत्सुकता आहे ते या भागवतमचा आश्रय घेऊ शकतात, कारण ते मुक्त श्री सुखदेव गोस्वामींनी उच्चारले आहे. ही दिव्य मशाल आहे ज्याद्वारे ब्रह्म परमात्मा आणि भगवान म्हणून साकारलेले दिव्य परम सत्य परिपूर्णपणे पाहता येत. सर्व वैदिक साहित्य आणि पुराण हे भौतिक अस्तित्वाच्या सर्वात अंधकारमय प्रदेशावर विजय मिळविण्यासाठी आहेत. जर एखाद्याला अस्तित्वाच्या या शाश्वत संघर्षावर विजय मिळवायचा असेल तर त्याने भगवंतांशी आपला शाश्वत संबंध पुन्हा स्थापित केला पाहिजे. आणि ज्याला असे उपाय करायचे आहे त्याने वेद आणि पुराण यासारख्या साहित्याचा आश्रय घेतला पाहिजे. पुराण हे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींसाठी असलेल्या वेदांचे पूरक स्पष्टीकरण आहे. असेही लोक आहेत जे सत्वगुणाने प्रेरित आहेत, काही लोक रजोगुणाने प्रेरित आहेत, तर काही लोक अज्ञानाने प्रेरित आहेत. पुराण त्या हिशोबाने अनेक प्रकारांनी विभागले आहेत की कोणताही वर्ग त्याचा फायदा घेऊ शकतो आणि हळूहळू त्यांचे गमावलेले स्थान परत मिळवू शकतो आणि अस्तित्वाच्या कठीण संघर्षातून बाहेर पडू शकतो. श्रीमद भागवत हे निष्कलंक पुराण आहे आणि ते विशिष्ट त्यांच्यासाठी आहे जे भौतिक बंधनातून कायमचे बाहेर पडू इच्छितात, मग ते कुठल्याही वर्णात असू द्या किंवा कुठल्याही गुणाने प्रेरित असू द्या. आणि म्हणूनच आपण यातला नित्यम भागवत सेवया दररोज याचं अध्ययन करत राहिलं पाहिजे. आणि पुढे जाणून घेण्यासाठी परत भेटूया उद्या ह्याच चॅनलवर ह्याच वेळेला. हरे कृष्ण.